नाशिक तपोवनातील केवडीबन परिसरात सुटकेस आणि पोत्यात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह, परिसरात खळबळ. नाशिक शहरातील तपोवन परिसरातील केवडीबन भागात एका गोशाळेजवळ महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा मृतदेह सुटकेस आणि पोत्यामध्ये भरलेल्या अवस्थेत सापडला असून तो मोठ्या प्रमाणात कुजलेला असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. मिळालेल्या माहितीनुसार कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेल्या स्वच्छता आणि विकास कामादरम्यान परिसरात तीव्र दुर्गंधी येत असल्याची तक्रार सफाई कर्मचाऱ्यांनी केली. दुर्गंधीचा स्रोत शोधण्यासाठी पाहणी केली असता गोशाळेजवळ संशयास्पदरित्या ठेवलेली सुटकेस आणि पोते आढळले. त्याची तपासणी केल्यानंतर आतमध्ये महिलेचा मृतदेह असल्याचं उघड झालं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे. ही हत्या आहे की अन्य कोणते कारण आहे याचा तपास पोलीस विविध अंगांनी करत आहेत. दरम्यान हा परिसर धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो आहे. याच भागात केवडीबन म्हसोबा महाराज मंदिर असून येथे दररोज तसेच विशेष उत्सवांच्या काळात हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. अशा गर्दीच्या आणि धार्मिक महत्त्वाच्या परिसरात ही धक्कादायक घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पोलिसांकडून परिसरातील CCTV फुटेज, स्थानिकांची चौकशी, अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असून मृत महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत.